गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनामध्ये वाईट कोणी असतो का बरं? कोणीच नाही। या जीवनामध्ये आहे ना, सर्वच सुंदर माणसं आहेत, पण आपलं मन त्यांना वाईट म्हणत असताना म्हणजे जीवनामध्ये अशी सुद्धा वेळ येते, माणूस कितीही योग्य आणि चांगला वागला ना तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यानं तो शेवटी वाईटच ठरत असतो ना। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काय आहे बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, या पैशाला तो इम्पॉर्टंट मानतो। माणूस पैसा पैसा करू लागला ना की पैशासाठी नाती गोती सर्व विसरू लागतो। पण तुम्ही कधी जीवनामध्ये विचार केला आहे का की खरंच तुमच्या जीवनामध्ये पैसा एवढा मोठा झाला आहे का? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे ना तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये सुख नाही। ज्याच्याकडे काहीच पैसा नाही ना तो सुद्धा म्हणतो माझ्या जीवनामध्ये सुख नाही। मग या जीवनामध्ये खरा सुखी कोण आहे बरं? बघा, हे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, विचारे मना तुझी शोधून पाहे, नक्की सुख दडलेलं कुठं आहे? पण मनुष्य या गोष्टीचं, या प्रश्नाचं उत्तर त्याला आयुष्यभर सापडतं का बरं? का सापडत नाही? त्याचं कारण आहे की मनुष्य शोधण्याचा तो प्रयत्न करत नाही। मनुष्य बाह्य रंगामध्ये तो उत्तर शोधतो, मग त्याच्या जीवनामध्ये अधोगतीच निर्माण होते ना। म्हणजे जो पैसा रक्ताची नाती तोडतो, माणसाला हे कळत नाही पैसा आज तुमचा आहे, उद्या कोणाचा तरी होणार आहे। गेलेला पैसा आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, गेलेला पैसा परत कमवता येईल, पण एकदा का माणूस गेला ना की पुन्हा कधीच कमवता येणार नाही। म्हणून या पैशामुळं तुटलेली नाती आहेत ना ती पुन्हा लवकर जुळत नाही। हे ज्याला कळालं ना तो जगातला सर्वात सुखी मनुष्य होतो। पण मनुष्याच्या जीवनामध्ये हे किती एवढं दुःख सहन करावं लागतं ना तरी सुद्धा मनुष्य पैशाच्याच मागे धावतो। खरंच समाधान मात्र तो विसरूनच जातो ना। म्हणून आपल्यापासून दूर होऊन एखाद्याला सुख मिळणार असेल ना त्याला हसत हसत वाट मोकळी करून द्या। म्हणजे त्याचा परिणाम असा होईल की आपल्या जीवनामध्ये असलेले निरर्थक दुःख ते आपल्यापासून दूर निघून जातील आणि तिथे सुखाची झालर निर्माण होईल ना। पण आपल्या जीवनामध्ये आपण तो प्रयत्न करतो का बरं? पूर्ण आयुष्य एकमेकांना दोष देत राहतो। आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या आयुष्याच्या शर्यतीमध्ये आहे ना, फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत। पण आपण मात्र याचा कधी विचार करतो का बरं? कधीच करत नाही। पूर्ण आयुष्य निघून जातं ना तरी सुद्धा आपण वागावं कसं, राहावं कसं हे आपल्याला कळत नाही। म्हणूनच संत संगतीमध्ये राहणं हे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं असतं ना। म्हणून मनुष्यानं चांगल्या माणसाची संगत करावी। म्हणून आपल्या जीवनामध्ये कोण यायला पाहिजे हे आपणच ठरवत असतो। पण तुम्ही पैशामुळं वाईट संगतीमध्ये राहत असाल तर आताच सावध व्हा, अजून वेळ गेलेली नाही। म्हणजे या समाजामध्ये अशी सुद्धा माणसं आहेत की ते जन्मालाच यासाठी आलेली असतात की दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण व्हावं। या लोकांपासून आपण सावध राहायला हवं। बघा,
साक्षात भगवंताला सुद्धा काही लोकांनी शाप दिला होता. बघा, भगवान श्रीकृष्णांचा तुम्ही पूर्ण चरित्र पाहिलं ना, तर भगवान श्रीकृष्णांना सुद्धा बऱ्याच लोकांनी शाप दिला होता. आणि तो शाप कोणता होता? तर तो शाप मृत्यूचा शाप होता. म्हणजे ज्याने ही पूर्ण पृथ्वी निर्माण केली, ज्याने हे सर्व साम्राज्य निर्माण केलं, त्याला सुद्धा लोक सोडत नाही. मग आपण तर मनुष्य आहोत ना, आपलं काय होईल बरं? म्हणून आपण भगवंताच्या चरणाशी राहिलं पाहिजे. भगवंताचे चरण आपल्याला सुखच निर्माण करून देतात ना. म्हणून बघा, आता आपण तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की भगवान श्रीकृष्णांना नक्की मृत्यूचा शाप दिला कोणी? बघा, अचानक झालेल्या त्या युद्धामध्ये असे 3 शाप आहेत ज्यामुळं बघा भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू आहे ना, कोणी आणि कसा दिला होता भगवान श्रीकृष्णांना मृत्यूचा शाप? भगवान श्रीकृष्ण स्वतः विष्णू यांचा अवतारच होते ना. आता हे सर्व काही तुम्हाला माहीत आहे, काही स्टोरी सांगायची गरज नाही. पण तरी सुद्धा महाभारताच्या शेवटी आपल्याला पूर्ण कुळाचा नाश होताना पाहावा लागला ना. एका शिकाऱ्याच्या बाणामुळं जखमी होऊन त्यांना त्यांच्या शरीराचा त्याग करावा लागला. पण कोणते ते 3 शाप आहेत ज्यांच्या प्रभावामुळं स्वतः भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झाला? बघा, पहिला शाप म्हणजे भगवान श्री हरी विष्णू यांना मिळाला होता. जेव्हा असुरांचे गुरु शुक्राचार्य होते ना, तीर्थयात्रेसाठी पाताळ लोकातून बाहेर गेले आणि या संधीचा लाभ उठवत देवतांनी असुरांवर आक्रमण केलं. अचानक झालेल्या या आक्रमणानं सगळे असुर जखमी झाले होते आणि जीव वाचवत वाचवत शुक्राचार्यांची माता काव्यमातेला शरण गेले. काव्यमातेनं देवतांवर असा मंत्र फुकला की ज्यामुळे ते बेशुद्ध झाले. जोपर्यंत शुक्राचार्य परत येत नाहीत ना, जेव्हा भगवान विष्णू यांना हे समजलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्रानं माता काव्य यांचा वध केला. त्यामुळं मंत्रांचा प्रभाव संपला आणि युद्धामुळे देवतांचा विजयच झाला ना. जेव्हा शुक्राचार्य परत आले आणि शुक्राचार्यांना त्यांच्या मातेचा मृत्यू, असुरांचा पराजय याविषयी समजलं ना, तेव्हा त्यांना खूप राग आला आणि एका स्त्रीचा वध करून भगवान श्री विष्णू जो अपराध केला, त्यासाठी शुक्राचार्यांनी भगवान विष्णूंना पृथ्वीवर जन्म घेऊन तो मृत्यूचा अनुभव घेण्याचा शाप दिला. या शापामुळं श्रीकृष्ण रूपामध्ये भगवान विष्णू यांचा जन्म घ्यावा लागला ना, आणि त्यांचा मृत्यू एका शिकाऱ्याच्या हातून झाला. म्हणजे आपला सुद्धा जन्म झालेला आहे ना, कोणत्या ना कोणत्या कारणासाठी झालेला असतो. म्हणून ते कारण साधं नव्हे. जर पुण्यकर्मासाठी जन्म झालेला असेल, मग आपण वाईट कर्म का करायचे बरं? म्हणजे जर आपण या जन्मामध्ये चांगलं कर्म केलं ना, तर आपल्या जीवनामध्ये पुढे येणारे जे अडथळे आहेत ते दूर होऊन जाणार आहेत ना. जर आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण सुख निर्माण केलं, दुसऱ्याला चांगलं वाटावं म्हणून आपण वागलो, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा पुण्य घडत असतात ना. पण मनुष्य हे विसरूनच जातो ना. बघा, दुसरा शाप पाहूया. भगवान श्रीकृष्ण यांना ती कौरवांची माता होती ना, तो गांधारीने दिला होता. खरं तर गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना महाभारतच्या युद्धामध्ये झालेल्या त्या विध्वंसाला जबाबदार मानलं ना, आणि भगवान श्रीकृष्ण सक्षम असून सुद्धा त्यांना अन्याय होऊ दिला. त्यामुळं गांधारीनं भगवान श्रीकृष्ण यांना शाप दिला होता. त्यांचं पूर्ण कुळ एका दुसऱ्यांना मारून समाप्त होईल आणि भगवान श्रीकृष्ण एका साधारण शिकाऱ्याच्या हातून मारले जातील. हा तोच शाप होता ना, ज्यामुळं पूर्ण यादव कुळाचा विनाश झाला. आता तिसरा शाप पाहूया. तो भगवान श्रीकृष्णांना नाही, तर त्यांचा मुलगा सांब याला मिळालेला होता. तो सुद्धा ऋषींद्वारे मिळालेला होता.
म्हणजे सामच्या स्वभावामुळं दुःखी होऊन ऋषींनी त्यांना शाप दिला की लोखंडाचं जे शस्त्र सामनं त्यांच्या पोटामध्ये बांधलं होतं ना, तेच त्यांच्या कुळाचा नाश करेल. सामने महाराज अग्रसेनच्या सांगण्यावरून पूर्ण लोखंडाचा भुगा केला आणि समुद्रामध्ये टाकून दिला. पण समुद्रामध्ये एका माशानं ती पूर्ण धूळ गिळून टाकली आणि माशाच्या पोटातच खास प्रकारचा धातू तयार झाला. त्यामुळं एक बाण तयार झाला असं म्हटलं जातं ना, की तो बाण एका शिकाऱ्याला मिळाला जेव्हा त्यानं माशाची शिकार केली. आणि तो शिकारी दुसरा कोणी नाही तर तो बाली होता, ज्याला पहिल्या जन्मामध्ये भगवान श्रीरामांनी लपून मारलं होतं. या जन्मामध्ये शिकारी होऊन त्यानं जो भगवान श्रीकृष्णांच्या त्या पायाला बाण मारला होता आणि तो बाण लागताच भगवान श्रीकृष्णांना जाणीव झाली की त्यांचं या युगातील काम संपलेलं आहे. त्यांनी परत जाण्याचा निश्चय घेतला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगातील ही लीला तिथे संपली ना. हेच होते ना ते 3 शाप, ज्यामुळं भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे या 3 शापांवरनं आपल्याला काय समजतं बरं? आयुष्यामध्ये आहे ना, जो कोणी चुकला त्याला प्रायचित्त नक्कीच करावं लागतं. हा कर्माचा फेरा आहे ना, तो कुणालाच चुकला नाही. या आयुष्य आहे ना, एवढं सुंदर आयुष्य आहे. जसे आपण कर्म करतो ना, तसं ते आयुष्य बदलत राहतं. पण आपण मात्र वाईट कर्म करतो, पैशांच्या मोहामध्ये अडकतो. मग आयुष्य आपल्या साडेसातीच निर्माण होते ना. पुन्हा आपण भगवंताची भक्ती करतो. मग जर आपण पुन्हा पुन्हा तेच करायचं, दुःख येईल तेव्हा भगवंताला आठवायचं, दुःख जाईल तेव्हा मजा करायची, मग हे कितपत आपलं चालू राहणार आहे? पण रोज जर आपल्याला उपासनेची सवय लागली, रोज जर आपण श्रवण केलं, आपण भक्ती मार्गामध्ये राहिलो, आपण नामस्मरणामध्ये राहिलो, तर आपल्या जीवनामध्ये भगवंत कायमचाच राहून जाईल ना. लक्ष्मीसुद्धा राहील आणि भगवंतसुद्धा राहील. पण तरीसुद्धा आपण असं का करतो बरं? कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकानं करायला हवा. म्हणून मनुष्यानं नेहमी आनंदी राहायचं असेल ना, तर काही गोष्टी त्या जीवनामध्ये आणायला हव्यात. म्हणजे स्वतःची दैनंदिन कामं ती आनंदानं वेळेत पूर्ण करा. कारण हा कलियुग आहे ना, जर तुम्ही मागे मागे कामं टाकत असाल ना, तर ती 7.5 अजून वाढू लागते. म्हणून प्रत्येक दिवसातील कमीत कमी 1 तास आहे ना, तो स्वतःसाठी ठेवा. या वेळेमध्ये तुम्ही व्यायामसुद्धा करू शकता, स्वतःची शरीराची काळजीसुद्धा घेऊ शकता. दररोज किमान 10 मिनिटे तरी वाचन करा. दररोज निदान ह्या मनाचा व्यायाम आहे ना, तो वाचनाने होत असतो. मग तुम्ही मनाचे श्लोक वाचू शकता, दासबोध वाचू शकता, सद्गुरू चरित्र वाचा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा. म्हणजे हे तुमचं मन आहे ना, हे मन तुमचं तरबेज होतं आणि आपलं व्यक्तिमत्व सुंदर होऊन जातं. आपल्याकडे जे आहे ना, त्यात संतुष्ट राहायला सुरुवात करा. जे आपल्याकडे नाही आहे ते चांगल्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करा. पण वाईट मार्गाच्या मागे लागू नका. एक वेळ आपला आनंद आहे ना, दुसऱ्यासोबत शेअर करू शकतो. त्यामुळं दुसरं आपल्या दुःखात सहभागी झाले नाही ना, असा विचार करून आपला आनंद वाया घालवू नका. म्हणजे आनंदाच्या प्रसंगी सगळ्यांना आपल्यामध्ये सामील करून घ्या. पण दुःखामध्ये शक्यतो आहे ना, स्वतः एकट्यानं सामना करा. ही एकट्यानं सामना करण्याची ही वेळ आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदर जीवन जगत असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये नुसता आधार घेऊन जर आपण जीवन जगलो, तर एक दिवस आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार आहे. म्हणून जर आधार घ्यायचाच असेल ना, तर भगवंत रूपी आधार घ्या, त्या दैवी शक्तीचा आधार घ्या. त्यासाठी आपल्याला उपासना सांगितलेली आहे, त्यासाठी आपल्याला श्रवण सांगितलेलं आहे. हे सर्व काही केलं ना, तर भगवंताचा आधार आपल्याला नक्कीच मिळणार आहे.
आणि ही मीपणाची भावना आहे ना, ती स्वतःमध्ये रुजवून देऊ नका. सर्वांशी आदराने वागायला सुरुवात करा, आदराने बोलायला सुरुवात करा. जर आपल्यापासून आपण सुरुवात केली ना, तर समोरचा सुद्धा आपल्याशी आदराने वागायला सुरुवात करेल. म्हणजे जीवन आनंदी असो अथवा दुःख असो, काळही जाईल हे वाक्य लक्षात ठेवा. परमेश्वरानं जे दिलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद मानायला विसरू नका. कारण मंदिरात नाही गेला ना तरीच सुद्धा चालेल, पण आपल्या 2 हाताने होईल तेवढी मदत इतरांना करायला कधीच विसरू नका. या आयुष्य आहे ना, या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये भक्ती नक्कीच घडणार आहे. पण तुम्ही भक्ती करून मंदिरामध्ये जाऊन तुमचे कर्म सुधारत नसतील तर मग त्या भक्ती मार्गाचा काही उपयोग आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून इतरांबद्दल वाईट बोलणं, त्यांच्या चुका शोधणं, एखाद्याच्या पाठीमागे त्यांची निंदा नालस्ती करणं, एखाद्याची प्रगती पाहून जळणं, तुझ्याकडे आहे मग मला का नाही, अशी भावना सोडून द्या. जो तो आपल्या नशिबाचे खात असतो. परमेश्वरानं आपलंही नशीब आहेत ना, आपल्याही नशिबामध्ये काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल ना. श्रद्धा ना सबुरी ठेवा, योग्य वेळेला तुम्हाला सुद्धा सगळं काही मिळणार आहे. किमान एक तरी आयुष्यामध्ये झाड लावा, झाडं लावायला विसरू नका. म्हणजे आयुष्यामध्ये जे काही शक्य असेल ना तेवढं पुण्य करा. तुमच्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. आयुष्यामध्ये जास्त विचार करू नका, आयुष्यामध्ये चिंता करू नका. सर्व काही भगवंताच्या मर्जीनं होत असतं. एक ना एक दिवस आपला सुद्धा दिवस येणार आहे. फक्त वेट आणि वॉच करा, तुमचं जीवन सुखाने भरणार आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.